नमस्कार. मी विनोद दत्तात्रय कोराणे. मी कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी सौ दीपाली विनोद कोराणे हिचा महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज भरला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि समाजापोटी असणाऱ्या तळमळीसाठी आम्ही या इलेक्शनला सामोरे जात आहोत. या इलेक्शनला सामोरे जात असताना समोर असणाऱ्या बलाढ्य दोन साखर सम्राटांची आणि त्यांच्या दडपशाहीची आम्हाला येत्या 2 दिवसामध्ये खूप त्रास सहन करावा लागला. माझ्यासोबत फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना यांच्या गावगुंडांनी येत्या 8 दिवसामध्ये त्यांच्या फोटोला हार चढवले जातील. कोराणेंच्या सोबत फिरलात तर याद राखा, अशा धमक्या देण्याचं काम चालू झालंय. असं वाटतं की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानं दिलेल्या अधिकारामध्ये इथं सर्वसामान्य नागरिकाला इलेक्शन लढवायची मुभा आहे की नाही, की आज आपला देश आणि हे गाव आमचं कुठं बिहार होतंय की काय, असं आम्हाला वाटतंय. तेव्हा या गावातील स्वाभिमानी जनतेनं याकडं लक्ष द्यावं आणि ह्या दडपशाहीला, या गुंडगिरीला आणि या मोगलाईला न जुमानता आम्हाला सहकार्य करावं असं आम्हाला वाटतं. आज गावातील सर्वसामान्य तरुण आमच्यासोबत फिरण्यास घाबरत आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारे दडपण आणली जात आहेत. आमच्या घराच्या भोवती 8-8, 10-10 माणसं रात्री अपरात्री फिरत्याला दिसत आहेत. ते आमच्यावर आम्ही कुठं जातो, काय करतो, या पद्धतीनं ते लक्ष ठेवून आहेत. आम्हाला असं वाटतं की आमच्या जीविताला सुद्धा धोका उद्भवतोय. त्यामुळं या कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेनं आता ही इलेक्शन आपल्या हातात घ्यावी आणि या झुंडशाहीला आणि घराणेशाहीला त्यांची जागा दाखवून द्यावी, एवढं मी आवाहन करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी रचलेल्या, उभारलेल्या ह्या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान जिवंत राहण्यासाठी मी या जनतेला आवाहन करू इच्छितो की ते, मला आशा आहे की ही जनता माझ्या पाठीशी राहील आणि मला साथ देईल. धन्यवाद.